बातमी हिंगोलीतून। हिंगोलीत भूकंपाचे धक्के जाणवलेत। हिंगोलीत 4.7 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली। पांगरा शिंदे हे भूकंपाचं केंद्रबिंदू होतं। याच घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। आपण पाहू शकता की या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे परिसरामध्ये अनेक घरांची पडझड देखील झालेली आहे आणि याच नागरिकांना या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत। दादा, आपण हे जे भूकंप आहे तो काही नवीन नाहीये, आतापर्यंत खूप भूकंप झालेत, परंतु आजचा भूकंप कसा जाणवला तुम्हाला काय वाटतं? 2017 पासून वारंवार पांगरा शिंदे गावामध्ये भूकंप होत आहेत। आजपर्यंतच्या झालेल्या भूकंपामध्ये आजचा भूकंप हा सर्वात मोठा होता। याची तीव्रता एवढी मोठी होती की गावातील बरेचसे घरांना तडे गेलेत, काही घरं सुद्धा पडलेत, विद्यार्थी सुद्धा भयभीत अवस्थेमध्ये शाळेच्या बाहेर पळालेत। अशी एकूण अवस्था गावामध्ये बिकट स्वरूपाची झालेली आहे। सर्व नागरिक अत्यंत भीतीयुक्त वातावरणामध्ये वागत आहेत। सकाळी शेताकडे गेलतो, मी गोठ्यामध्ये होतो दूध काढता वेळेस सगळी शेतातली जनावरे गोठ्यातली भयभीत होऊन बाहेर पळाली। शेतचे वानेर मोर मोठमोठ्याने चिरकू लागले, हे मी बघितलं। आणि त्यावेळेस नागरिक बाहेर आले होते, तुम्ही काय करू? मी नागरिक नाही, मी शेतही होतो। त्यावेळेस सगळे शेतचे बी इकडे तिकडे पळू लागले। त्या टायमाला शेताकडे दूध काढायला आलेले, कोणी चारा पाणी करायला आलेले, सगळे बाहेर आलते। आम्ही शेतामध्ये होतो, हळद काढलो होतो। आम्हाला शेजाऱ्यानं फोन केला मारुती शिंदेनं, घर पडलंय म्हणून। शेतातही जाणवलं घर पडलं, म्हणून आम्ही तुरंत आलो, पाहिलं तर मग घर पडलेले भिताल पडलेले दिसायले। काय मागणी आहे तुम्हाला? मागणी काय, भरपाई द्यावं सरकारनं। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, पांगरा शिंदे, हिंगोली।